सॉरी मुंग्या. अरे तू कशाला सॉरी म्हणतोस? खरं तर मीच तुला सॉरी म्हणायला पाहिजे. मी तुला आधीच सगळं सांगितलं असतं तर तुला हे सगळं पाहावंच लागलं नसतं. खरंच सॉरी बाळा. पण ताई, हे सगळे तुझ्याशी आणि शॉवरशी असे का वागतायत ग? काय झालंय त्यांना? आणि ते त्याचे बाबा होते ना, मग ते असे का करतायत? अरे कारण त्यांचं खूप प्रेम आहे ना त्यांच्या मुलावर, म्हणून मग शिक्षा. मुंग्या, अरे आपलं ज्याच्यावरती प्रेम असतं त्याच्यावरच रागवतो ना आपण. आता तुझंच बघ, तू कधी कधी माझं ऐकलं नाहीस की मी सुद्धा चिडतेच ना तुझ्यावर. विराजसनी त्याच्या बाबांचं ऐकलं नाही आणि माझ्याशी लग्न केलं ना, म्हणून ते जरा चिडलेत बस. का पण? चांगलंच झालं ना लग्न केलं ते. ताई, आपण अनाथ आहोत म्हणून ते चिडलेच का ग? ताई, शॉवरला काहीच प्रॉब्लेम नाहीये ना आपण अनाथ असल्याचा. तो तर किती छान बोलतो आपल्याशी, किती छान वागतो आपल्याशी. पण मग त्याचे बाबा. मुंग्या, हे बघ, हा आपला हात आहे, पण मला सांग, या हाताची 5ही बोटं सारखी आहेत का? नाही ना. मग मला सांग, घरातली सगळीच माणसं सारखी कशी असतील? पण मग ताई, ते तुझ्याशी आणि शॉवरशी कधीच चांगले वागणार नाही. का नाही वागणार? नक्की वागतील. विराजसचे बाबा आहेत रे ते, आणि चांगले आहेत ते. आता जरा चिडलेत ते, पण आपण त्यांचं मन वळवायचा पूर्ण प्रयत्न करायचा. तू कसं करतोस मी चिडले की? हा, मी पण एकदम नीट वागतो. तू सांगशील ना ते करतो. अरे कोंबडा पण म्हणतो. मग आम्ही सुद्धा तेच करणार. मग त्यांचा राग पण छूमंतर होईल. कसं आहे ना मुंग्या, कोणीच वाईट नसतं रे. परिस्थितीमुळे सगळे तसं वागतात, पण आपण सगळ्यांशी चांगलंच वागायचं. आता बघ ना, आपण गालीचा आणतो. का आणतो? कारण तो सुंदर असतो. पण कधी कधी गालीचा सुद्धा मळतो, त्याच्यावर धूळ बसते. तसंच मनाचंही असतं. मनावरही कधी कधी धूळ बसते. ती एकदा झटकली ना की मग सगळं कसं स्वच्छ होतं. कसं आहे ना मुंग्या, प्रयत्नांनी सगळं बदलणार बघ. मला सुद्धा मसाल्याची किती मोठी ऑर्डर आली आहे. एकदा ती ऑर्डर मी पूर्ण केली ना की मग त्यांना सुद्धा माझं खूप कौतुक वाटेल आणि सगळं चांगलं होईल. तू मदत करणार ना तुझ्या ताईला? ताई, तू ना लकी आहे. तुझ्या आयुष्यात ना 2 चांगली मुलं आहेत. एक शॉवर आणि दुसरा मी. ताई, आम्ही दोघं ना तुझं सगळं ऐकतो. आणि ताई, मी घरी काही सांगणार नाहीये, तू काळजी करू नकोस. मुंग्या, मोठा झालास रे. राधा ताई, तू मध्ये झोप. मी लेफ्ट साइडला आणि शॉवर राईटला. काय झालं? राधा ताई, आपण खूप दिवसानंतर भेटतोय ना, मग म्हणून मला तुझ्या जवळ झोपायचंय. अरे तू खूप दिवसांनी भेटतोयस ना राधा ताईला, मग तुम्ही दोघं आरामात खाली झोपा, मी ते वरती खाटेवर झोपतो. मग 3 गाद्या कशाला टाकल्यात? हे बघ, तू इकडे झोप, राधा ताई इकडे आणि मी इकडे. कशाला? नको नको, हे 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 बघ हे बघ मुंग्या. हा हा मुंग्या,
खूप दिवसांनी भेटते ना राधाताई, अरे मग जरा तिच्यासोबत गप्पा मार, मस्ती कर, तिच्याकडनं तुझे लाड करून घे. हा, मी इथे वरती झोपतो ना, तुम्ही खाली झोपा. तसंही मी इथे एकटाच आहे. एकटाच? तू एकटा झोपतोस म्हणजे राधाताईला सोडून? अरे तुझं लग्न झालंय ना रे आता, असं कसं एकटा झोपतो मग? नाही म्हणजे एकत्रच झोपतो आम्ही. पण 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 हे मुंग्या, मी मगाशीच म्हटलं ना तुला, हा खूप दिवसांनी राधाताई आणि तू भेटताय की नाही. हा मग तू राधाताई जवळ खाली झोप, मस्त ऐसपाईस, हा असं आरामात झोपायचं काय. हा मी इथे झोपतो, आता मी बाहेर झोपेन. बघितलं बघितलं, असं दुखलं की राधाताई लागते. अरे मला पण जेव्हा बरं वाटत नाही ना, तेव्हा मी राधाताई जवळ झोपतो आणि मग माझं सगळं दुखणं सॉरी सॉरी सॉरी. अरे काय सॉरी, हा मारतोय मला आज. मुंग्या, आपण एक मस्त काम करूया. तू मध्ये झोप, हा एका बाजूला तुझी राधाताई, एका बाजूला तुझा शॉवर. नाहीच आयडिया, आहे ना? पण नंतर कधी? हा हे बघ, तू इकडे झोप, राधाताई इकडे आणि मी इकडे. अरे चला झोपायचंय आता, चल उठ उठ. अरे उठ रे, चल. थँक्यू. सॉरी सॉरी. म्हणजे राधाताई, बस राधाताई, सावकाश. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. अरे झोपा ना. हा 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 हो सॉरी. हा सॉरी, झोपतो. गुड नाईट. गुड नाईट. राधा, ए राधा, तो झोपलाय बहुतेक. मी एक काम करतो, मी वरती जातो झोपायला, तू इथे आरामात झोप. ओके. शॉवर? कुठं चाललायस रे तू? हा मी ते हे दरवाजाला कडी आतून नीट लागली ना ते चेक करतो. हा अरे मी लावली, तू झोप. मुंग्या, डोळे बंद कर.
थांब. काय ग, मी घरात नव्हते त्याचा फायदा घेतलास? मी जरा नजर काय काढली तुझ्यावरून तर घरातली सगळी कामं सोडून हे असले उद्योग केलेस? नाही नाही हो, मी नाही हो काय? हा, नाही हो काय? स्वतः चूक केलीस आणि माझ्या मुलाला शिक्षा भोगायला लावलीस. नाही हो, मी ते गप्प बसा, एक शब्द बोलू नकोस. मुद्दाम विराजसला पुढे करतेस ना? आम्ही किती वाईट आहोत, कसे तुझ्याशी वाईट वागतोय हे त्याच्या मनात भरवून द्यायचंय ना तुला. पण असं समजू नकोस हा, माझ्या मुलाची ढाल करून तुझे जे काही लढायचे प्रयत्न चालले ते मला कळत नाहीये असं अजिबात समजू नकोस. आणि तुझे हे प्रयत्न मी यशस्वी होऊ देणार नाही. तुझ्याबद्दल त्याला सहानुभूती वाटते, त्याचा फायदा घेतेस ना, पण मी ही त्याची आई आहे आणि तुझ्यासारख्या स्वार्थी मुलीच्या प्रेमात त्याला मी फसवू देणार नाही, हे लक्षात ठेवा. बोला मुंग्या शेठ, काय झालं? काय सेवा करू मी तुमची? मी जे विचारीन त्याचं खरं खरं उत्तर देशील का? हो. मग सांग, तू काल रात्री लांब का झोपलास? सांग. तुझ्यामुळे तुझ्यामुळे लांब झोपलो मी. रात्रभर असा गोल 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 फिरत होता, मला झोपायला जागाच नाही राहिली. मग मी वरती येऊन झोपलो असं मस्त आईस पैस असं मस्त. हा, अरे मी गोल गोल फिरलो म्हणून काय झालं? पृथ्वी पण गोल गोल फिरते ना, पण आपण तिथेच असतो. ताईवर चिडलायस तू? अरे नाही रे बाबा, कुठलं लॉजिक आहे? कुठली शाळा तुझी? ए, तू गप्पने सांगा, तू का लांब झोपलास? कोणापासून? राधाताईपासनं. ते कारण मला झोपायचं होतं. माझं मन आहे, माझी इच्छा आहे, मी काही करेन, इथे झोपेन, वरती झोपेन. तुला काय करायचंय? अरे पण नवरा बायको लांब लांब झोपत नाही. तुला काय माहिती रे? मी ते पिक्चर मध्ये बघितलंय. मुंग्या शेठ, असं नसतं. कधी कधी लांब लांब पण झोपतात. अरे नाही, कधीच नाही. मुळात तुला राधाताई आवडतच नाही. ओ ओ ओ महाराज, अहो कुठून कुठे पोहोचलात तुम्ही? असं काही नसतं, कळलं? हा. हॅलो. हा हा, हो हो, तुम्ही जे काम सांगितलं होतं ते होतं चाललंय. हा, मी करतो ना फोन. का चिडलायस माझ्यावर? माझ्यावर चिड? कसं या? काही विचारलं तरी उत्तरच देत नाही. मुंग्या मुंग्या, टॉवेल इकडे, टॉवेल इकडे. टॉवेल हवाय? हा. मग सांग, तू काल रात्री ताईपासून लांब का झोपला होता? तुमचं तर भांडण पण नाही झालंय, मग तुझं काही प्रेमच नाहीये काय ताईवर?
ए मुंग्या, हे बघ हे असं काही नाहीये. उद्या झोपे ना जवळ तिच्या. आणि इकडे टॉवेल. कालचं काय? मुंग्या, अरे कालचा विषय होता ना, तो कालच संपला. आता हा विषय पुन्हा काढायचा नाही. अजिबात काढायचा नाही एकदम. हा टॉवेल दे. टॉवेल पण मिळणार नाही. मुंग्या आजी, ज्यांचं प्रेम असतं एकमेकांवर ते एकमेकांपासून लांब नाही राहत ना? बरोबर, नाही राहत लांब. म्हणजे तुझं प्रेमच नाहीये? अरे काय प्रेम 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 कसलं प्रेम? कुठलं प्रेम? नाहीये माझं प्रेम. मला तुझी राधाताई आवडत नाही. मी तिच्यापासून लांब झोपेन, नाही तर मी काही करेन. तुला काय करायचं? नाही प्रेम बिम काही नाही. हा झालं तुझं संमत? झालं? जा. वा 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 वा. म्हणजे तू राधाताईसाठी एवढं काचांवरून चाललास आणि म्हणतोस की माझं प्रेमच नाहीये. वा. ते काही नाही. याचा अर्थ असा आहे की तुझं राधाताईवर प्रेम आहे. गपणार आहे. तुला सांगितलं ना एकदा प्रेम बिम काय. तू काय म्हटलं होतं, ज्यांचं प्रेम असतं ते असे जवळ झोपतात. मी कुठे जवळ झोपलो? याचा अर्थ माझं प्रेम नाही. झालं समजलं? आता प्रश्न नाही पाहिजे. आता प्रश्न नाही पाहिजे. अरे वैताग आणलाय मुंग्याने. चंदूशेठ म्हणतात ते बरोबर आहे. प्रश्न विचारून डोक्याला मुंग्या आणतो. काय रे, काय बडबडतोयस? तुझा मुंग्या. त्याचं काय? हा मला हैराण केलंय त्याने. प्रश्न विचारून डोक्याला मुंग्या आणल्यात. लांब का झोपलात? ब्रश करताना लांब का झोपलात? आंघोळीला जाताना लांब का झोपलात? अरे तुला काय करायचं? लांब का झोपलो? आम्ही इथे झोपू, वरती झोपू, कुठे झोपू? त्याला काय करायचंय? आता मला सापडू दे. मुंग्याला सोडणार नाहीये मी. विराजस झालंय ते. सॉरी. हे बघ झालं. हा खोटं बोलतो. प्रेम नाहीये म्हणतो. त्याचं प्रेम आहे ताईवर. हे शॉवरचं राधाताईवर प्रेम तर आहेच. आता हे मी त्याला मान्य पण करायला लावेन. शॉवरचं आणि राधाताईचं एकमेकांवर प्रेम आहे ना? असेल पण ती दोघं अशी एकत्र का नाही झोपत? नाही एकत्र झोपत नसले तरी प्रेम नक्की आहे शॉवरचं. नाहीतर तू इतक्या काचांवरून चाललाच नसता ना. स्वप्नात माझ्या दिसतोस जेव्हा येतात वेडे शहारे. येता झळाया पाऊस वारे साथ तू देशील का रे. कुणी बांधिल्या या रेशीम गाठीना कधी
सोबत फुली 7 जन्मांची रख रख त्या या